नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागामध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाची कहाणी ऐकणार आहोत ज्यांनी अनेक व्यवसाय केले, अनेकदा अपयशाचा सामनाही केला. ही गोष्ट आहे त्या व्यक्तीची जी कायम पडद्या मागे राहिली, काही अज्ञात, काही विस्मरणात गेलेल्या पण मनाला भिडणाऱ्या आठवणींची, ज्यांच्या आयुष्यावर हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट बनवला गेला. करेक्ट, आपण बोलतोय ते दादासाहेब फाळकेंविषयी. पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. त्यांनी प्रत्येक वेळी एक नवीन स्वप्न पाहिलं आणि अशाच एका स्वप्नातून जन्माला आला तो भारतीय सिनेमा. दादासाहेब फाळके म्हणजेच धुंडीराज गोविंद फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्वर जवळ झाला. घरात शिक्षणाचा वारसा होता. त्यांनी देखील जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून कला शिक्षण घेतलं आणि मग फोटोग्राफी, पेंटिंग, आर्किटेक्चर, कार्टूनिंग अशा अनेक गोष्टीत हातखंडा मिळवला. परंतु खूप थोड्या लोकांना माहिती आहे की त्यांनी फोटोग्राफिक स्टुडिओ काढण्याआधी एकदा देवाची मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांकडून चित्रकलाही शिकली होती. एकदा चित्रकार म्हणून त्यांना एका राजघराण्यात काम मिळालं. तिथे त्यांनी रंगवलेली एक देवीची मूर्ती इतकी खरी वाटत होती की दरबारातल्या बाईकडून प्रसाद ठेवून आरतीही करण्यात आली. दादासाहेब मात्र एका कोपऱ्यात हसत उभे होते. 1910 मध्ये ते आपल्या मुलांना घेऊन द लाईफ ऑफ क्राइस्ट हा इंग्रजी सिनेमा बघायला गेले. तिथे त्यांनी ख्रिस्ताची भूमिका साकारणारा माणूस पाहिला आणि मग ते विचार करू लागले की आपल्या रामकृष्णाचं असं का नाही होऊ शकत. हे स्वप्न इतकं खोल गेलं की घरातलं सामान विकूनही त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमा तयार केला. पत्नी सरस्वतीबाईंनी सोन्याचे दागिने विकले, मुलांनी सेटवरती काम केलं. एकदा तर एका प्रसंगी सिनेमा करताना त्यांच्या धाकट्या मुलाला ताप आला, पण तरीही फाळकेंनी शूटिंग थांबवलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की ही संधी पुन्हा येणार नाही. 1912 साली त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी आवश्यक कॅमेरा आणि साहित्य खरेदीसाठी इंग्लंडला एकट्याने प्रवास केला. इंग्रजांना त्यांनी एक चिठ्ठी लिहून पाठवली होती. I want to make moving pictures in India like Christ, but of my own gods. इंग्लंड मधलं फेमस लंडन स्कूल ऑफ सिनेमॅटोग्राफी मध्ये त्यांनी काही आठवडे प्रशिक्षणही घेतलं. एकदा राजा हरिश्चंद्रसाठी स्त्री भूमिका करायला कोणीच तयार नव्हतं. तेव्हा त्यांनी एका नाटक कंपनीत काम करणाऱ्या केशव भागवत नावाच्या नटाला राणीच्या भूमिकेसाठी घेतलं. त्याला शिकवायचं काम, तयार करायचं काम फाळके यांनी स्वतः केलं. दादासाहेबांनी एकाच वेळेला लिखाण, दिग्दर्शन, कॅमेरा ऑपरेटिंग, एडिटिंग, मेकअप, कॉस्ट्युम डिझाईन सगळं स्वतः केलं होतं. राजा हरिश्चंद्र बनवताना त्यांनी आपल्या मुलाला सतीच्या भूमिकेसाठी तयार केलं होतं. मुलगा म्हणाला, बाबा मी मुलगा आहे. तेव्हा ते म्हणाले, ऐक तू माझ्या सिनेमाचा राजा आहेस. मेकअपसाठी त्यांचा फॉर्म्युलाच वेगळा होता. त्या काळामध्ये फाउंडेशन मिळत नसे. मग फाळकेंनी अंडी फोडली, त्यातला पांढरा भाग मेकअपमध्ये वापरला. त्यामुळे प्रकाशात चेहरा जास्त चमकायला लागायचा. एकदा तर एका नटाने तुला विचारलं सुद्धा, हे अंड नुसतं खायला पण देता का. चित्रपट यशस्वी झाला, पण गंमत म्हणजे त्यांचं नाव कुठेही पडद्यावर नव्हतं. राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमा सुपरहिट ठरला, पण त्यावेळी डिरेक्टर, निर्माता वगैरे श्रेयनामावली नव्हतीच. त्यामुळे प्रेक्षकांना माहीतच नव्हतं की या सगळ्यामागे एकच माणूस आहे, तो म्हणजे फाळके. त्यांना बराच काळ अनसंग हिरो मानलं जायचं. पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल खर्च केले होते ते 15,000 रुपये. त्या काळचे 15,000 रुपये बरं का. 1912 मध्ये एवढे रुपये खर्च करणं म्हणजे आजच्या काळात एखादा कोट्यवधी रुपये खर्च करून सिनेमा बनवण्यासारखं होतं. त्यांनी घर गहाण ठेवलं, मित्रांकडून उधारी घेतली, पण त्यांचा आत्मविश्वास कधीही डगमगला नाही. पहिली महिला अभिनेत्री त्यांच्या चित्रपटात दिसली, पण तीही नंतरच. राजा हरिश्चंद्र मधल्या सगळ्या महिला भूमिका या पुरुषांनीच साकारल्या होत्या. पण नंतर भस्मासूर मोहनमाला हा 1913 सालचा चित्रपट, यामध्ये दुर्गा गोखले ह्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या आणि त्यांना देखील फाळके यांनीच तयार केलं होतं. 1930 नंतर ते सिनेमाच्या दुनियेतून बाजूला झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झाली होती, पण तरीही ते म्हणायचे, सिनेमा म्हणजे मंदिर आणि मी त्याचा पहिला पुजारी. अखेरच्या दिवसात ते नाशिकजवळ राहायला गेले. फारसं कोणाला माहीतही नव्हतं की हे तेच दादासाहेब आहेत ज्यांनी पहिला चित्रपट बनवला. नाशिक जवळच्या एका लहान गावी राहत असताना काही तरुणांनी त्यांना विचारलं
तुम्ही कोण? त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, मी फक्त एक चित्रकार होतो, पण एकदा मी भारतासाठी ते चित्र जिवंतही केलं होतं. 1969 मध्ये भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. तोपर्यंत ते या जगात नव्हते, पण दादासाहेब फाळकेंनी भारतीय सिनेमाला खरा आकार दिला. पण त्यांचं आयुष्य हे देखील एक सिनेमाच होतं, संघर्षांनी भरलेलं, प्रेमाने झळाळलेलं आणि एक अविरत स्वप्न जगणाऱ्या माणसाचं. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमातला तुमचा आवडता सीन कुठला तेही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या भागामध्ये.